नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडने सेमीकंडक्टर बिझनेसवर दिलेल्या एका जबरदस्त अपडेटला आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, सेमीकंडक्टर हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. तसेच मित्रांनो, सेमीकंडक्टर हा एक असा बिझनेस आहे ज्याची डिमांड करंटली सुद्धा आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा सेमीकंडक्टरची डिमांड वाढणारच आहे. तसेच मित्रांनो, सेमीकंडक्टर बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे. आणि मित्रांनो, याच सेमीकंडक्टर बिझनेसवर केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडने एक जबरदस्त अपडेट दिला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तसेच मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी टार्गेट्स ₹1500 कोटी रेव्हेन्यू फ्रॉम सेमीकंडक्टर बिझनेस बाय फायनान्शियल इयर 2028. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुंबई बेस सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडला अपेक्षा आहे की या कंपनीचा सेमीकंडक्टर बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट होईल 1500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा बाय फायनान्शियल इयर 2028. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीला अपेक्षा आहे की बाय फायनान्शियल इयर 2028 पर्यंत ही कंपनी सेमीकंडक्टर बिझनेसमधून 1500 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू एक्सपेक्ट करत आहे. तर चला आता आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.25%, FISची होल्डिंग आहे 10.71%, DISची होल्डिंग आहे 22.39% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.36%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.52%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणून केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. चला मित्रांनो, आता आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 504 कोटी रुपयांनी 673 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरली आहे 984 कोटी रुपयांनी 673 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 51 कोटी रुपयांनी 75 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 116 कोटी रुपयांनी 75 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023मध्ये होती 1126 कोटी रुपये. या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024मध्ये होती 1805 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये होती 2722 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला, या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023मध्ये होता 95 कोटी रुपयाचा. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2024मध्ये होता 183 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये होता 293 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे 900 कोटीने
2422 कोटी रुपये आणि करंटली केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा रिझर्व्ह अँड सरप्लस आहे 2776 कोटी रुपयाचा. तसेच मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा लॉंग टर्म बॉरोइंगसुद्धा वाढली आहे 11 कोटी रुपयांनी 67 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच मित्रांनो जर आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते लगातार वाढत आहे. पहिले होती 120 कोटी रुपये, नंतर 294 कोटी रुपये, नंतर 808 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 486 कोटी रुपये, नंतर होता 1525 कोटी रुपये आणि करंटली केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 1056 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो लगातार वाढत आहे. पहिले होता 128.17 कोटी रुपये, नंतर 169.54 कोटी रुपये आणि करंटली आहे 550.69 कोटी रुपये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडकडून आलेल्या सेमीकंडक्टर बिझनेसवर एका जबरदस्त अपडेटला आणि नंतर आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.